एक परकी स्त्री मला हृदयाजवळ घेते आहे, ही कोण असली पाहिजे हे चिंतन करण्याकरिता भगवंतांनी डोळे लावले होते. कोण होती बरं ती? मी तुम्हाला मागे सांगितलीच ना. नाही, पुतना मागच्या जन्मात कोण होती? शबाश, टाळ्या वाजवा. बलीची मुलगी रत्नमाला होती. आणि ज्या वेळेस राजा बलीला भगवंतांनी पाताळात घातला त्यावेळेस हिच्या मनामध्ये वैरभाव निर्माण झाला. अरे, मी ज्याला पाहून एवढी मोहित झालेली होती, माझ्या मनामध्ये ममत्व भाव निर्माण झाला होता की केवढा सुंदर बालक आहे आणि मला पाना फुटलेला होता. आज त्याच मुलाने माझ्या बापाला पाताळात टाकला. असं तर जीव होतोय की एका क्षणात विष पाजून मारून टाकावा. भगवंताने तिच्या अंतरात्म्यातली गोष्ट ऐकून घेतली आणि सांगितलं, तथास्तु, परंतु तुझी ही इच्छा मी या जन्मात पूर्ण करत नाही, पुढच्या जन्मात केल्याशिवाय राहत नाही. तीच रत्नमाला आता पुतना म्हणून आलेली होती. आणि पुतना म्हणून आल्यानंतर आता भगवंत तिच्या हातात जातात. पुढे म्हणजे असे अनेक कारण सांगितलेले आहेत भागवताच्या टीकाकारांनी. तर 21 कारण त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत की ती अविद्या आहे, हिला गती कोणती द्यायची म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. परत असा विचार केला की अरे, विष मला या जन्मामध्ये दूध दही तूप लोणी खायला मिळणार होतं आणि नेमकी सुरुवातच विषापासून होते. आणि विष पेनाचा अभ्यास आमचा नाही, कोणाचा आहे तो? तर सोडत नाही. आता ही पुतना सुंदर रूप त्यागून त्या ठिकाणी कुरूप रूपात येते. स्वतःच्या गती तिला सांभाळत नाही. अरे, इकडे पडकाडते तिकडे पडकाडते, गोकुळाच्या बाहेर पडायला सुरुवात करते. आता ही पुतना आपल्या वास्तविक रूपामध्ये येते. वास्तविक रूपात बलाढ्य आपल्याला कुठे जावं सुचत नाही. गोकुळाच्या बाहेर पडालेली असते. इकडे पळ तिकडे पळ, इकडे धाव तिकडे धाव. आणि आता मात्र अशी ही पुतना ते भगवंताला घेऊन पुन्हा गोकुळामध्ये येते. पुन्हा इकडे तिकडे पडते. सगळे गोकुळवासी त्या पुतण्याला पाहतात. अरे, कुठं गेली पुतण्याला जाऊ द्या, परंतु आमच्या लालाला घेऊन गेली. त्या ठिकाणी आमचा लाल कुठे गेला? सगळा गोकुळ त्या लालाच्या मागे मागे गेला. त्या ठिकाणी पाहतात अरे, जी सुंदर स्त्री बनून आलेली होती ती आता सुंदर राहिलेली नाही. तेवढा बलाढ्य आपल्या विचार तिने रूप धारण केलेला आहे. आणि तिच्या रूपाला पाहून सगळे घाबरू लागले.
आणि अशा प्रकारे ही पुतना आकराड विकराड रूपात झाली. आपला वास्तविक रूप तिने प्रगट केला. सर्व गोकुळवासियांनी तिचा रूप पाहिला. भगवंताने सर्व तिचा रक्त शोषून घेतला. आता मात्र प्राणही ओढायला तयार केली. अरे ती तडपू लागली, कृष्ण सोड सोड सोड. परंतु कृष्ण सोडायला तयार नाही. आता मात्र कृष्णाने तर सोडलं नाही, परंतु या पुत्नेने आपला प्राणाला सोडला. शेवटचा श्वास सोडला. अशी तडपली आणि धडकड जमिनीवरती कोसळली. पुतणेला नेहमी कोपराच सापडतो. आता मात्र अशी मडून पडली. 6 कोस म्हणजे 11 किलोमीटरवरचे झाडांचे तुकडे तुकडे झाले. अरे पर्यावरणाचे चितळे उडाले. आता सर्व गोकुळ त्या ठिकाणी येऊ लागला. त्या ठिकाणी गोकुळ आला आणि सर्व गोकुळांनी पाहिलं की भगवान परमात्मा एवढा मोठ्या बलाढ्य राक्षसनीच्या छताडावरती खेळत आहेत. बलाढ्य राक्षसनीच्या अंगावरती आहेत. अरे सगळे घाबरून गेले. यशोमती मैया तर पाहताच बेहोश झाली की काय माझ्या कृष्णाला वाचवा, कृष्णाला वाचवा. अरे सगळे जण त्या कृष्णाला घेण्याकरता गेले. हाताने सुद्धा भगवान परमात्मा शिळ्या लावून काढण्यात आले. आता आली त्या ठिकाणी यशोदा